इट्स अ फोन और इट्स अ फोन. झालात ना कन्फ्युज स्टुडंट्स की कोणता इट्स बरोबर आहे. हॅलो स्टुडंट्स, मी एपी सर आज आपला इट्स वर्सेस इट्सचं कन्फ्युजन या ठिकाणी क्लिअर करणार आहे. तर चला बघूया. सो स्टुडंट्स, आपण पहिला इट्सला बघूया. सो हा जो इट्स आहे स्टुडंट्स, हा कॉन्ट्रॅक्शन किंवा शॉर्ट फॉर्म आहे इट इज किंवा इट हॅजचा. सो या ठिकाणी एक्झाम्पल बघूया स्टुडंट्स. आपण एक्झाम्पल आहे की इट इज अ फोन, ओके, किंवा इट्स अ फोन. आणि दुसरा आहे इट हॅज गॉट 2 कॅमेराज किंवा इट्स गॉट 2 कॅमेराज. सो हा इट्स आपण बघितलेला स्टुडंट्स. दुसरा इट्स जो आहे स्टुडंट्स, तो एक प्रोनाउन आहे किंवा सर्वनाम आहे आणि त्याचा मराठी अर्थ होतो स्टुडंट्स त्याचा, त्याची, त्याचे. जसे की एक्झाम्पल बघूया स्टुडंट्स. दॅट इज माय फोन अँड इट्स कॅमेरा क्वालिटी इज अमेझिंग. ओके स्टुडंट्स, म्हणजे याचा अर्थ असा झाला की हा माझा फोन आहे आणि त्याची कॅमेरा क्वालिटी खूप छान आहे. सो या ठिकाणी दोन्ही इटचा वापर आपण या ठिकाणी बघितलेला. सो स्टुडंट्स, एक एक्झाम्पल मी तुमच्यासाठी देत आहे स्टुडंट्स या ठिकाणी. त्याला या ठिकाणी बरोबर तुम्ही फील करा. डॅश इज अ लॅपटॉप, ओके, अँड डॅश कीबोर्ड इज व्हेरी गुड. ओके स्टुडंट्स, सो व्हायचं असेल इंग्लिशमध्ये टॉपर, सो फॉलो एपी सर. थँक्यू.